सध्या प्रयागराज, उत्तर प्रदेश येथे महाकुंभमेळा चालू आहे. त्यानिमित्ताने आज आपण आखाड्यांविषयी माहिती समजून घेणार आहोत. आखाडे हे महाकुंभमेळ्यातील मुख्य आकर्षण आहे. भविष्यात हिंदू धर्मावर वाढत्या संकटांचा विचार करून आद्य शंकराचार्यांनी भारताच्या 4 दिशेला 4 पीठांची स्थापना केली. या पीठांच्या अंतर्गत जे साधू एकत्र येतील त्यांना शास्त्रासह शस्त्र चालवण्याचेही ज्ञान असले पाहिजे. त्यामुळे आखाड्यांची निर्मिती झाली. प्रमुख आखाडे प्रथम 4 होते. मात्र त्यांच्यातील उपासना पद्धती, नियम यांवरून काही वादाचे प्रसंग घडले. त्यामुळे या 4 आखाड्यांचे आखाडे वाढत जाऊन ते सध्या 13 आखाडे झाले आहेत. यामध्ये 7 आखाडे हे शैवपंथीय आहेत, 3 वैष्णवपंथीय आणि 3 हे उदासीन संप्रदायाचे आहेत. या संप्रदायातील आवाहन आखाड्याला आद्य आखाडा म्हणतात. आवाहन आखाड्याला महाकुंभाचा राजा असे म्हटले जाते. आखाड्याचा धर्मध्वज असतो, त्यामध्ये 52 बंध अनिवार्य असतात. आद्य शंकराचार्य यांचा पहिला आखाडा आवाहन आखाडाच आहे. आखाड्यांच्या धर्मध्वज पूजनाने कुंभमेळ्याचा प्रारंभ होतो. आखाड्यांतील साधू जेव्हा आखाड्याच्या क्षेत्रात वाजत गाजत मिरवणुकीतून चालत हत्ती घोडे यांवर बसून प्रवेश करतात, त्याला पेशवाई मिरवणूक म्हणतात. ही पेशवाई मिरवणूक कुंभमेळ्याचे आकर्षण असते. यावेळी विविध आखाड्यांमधील साधू त्यांच्या आखाड्यात परंपरेने असलेल्या शस्त्रांचे प्रदर्शन करतात. काही साधू या शस्त्रांचे प्रात्यक्षिक करून दाखवतात. नागा साधू हे शंकराचार्यांचे लढवय्या दल असल्याने त्यांच्याकडे तलवार, भाला, दांडपट्टा अशी पारंपरिक शस्त्रास्त्रे असतात. प्रयागराज येथे कुंभमेळ्याच्या काळात पुष्कळ थंडी असते. नागा साधू वस्त्र घालत नाही, त्यांचे भस्म हेच वस्त्र आहे. या आखाड्यांमध्ये अनेक सिद्धयोगी आहेत. त्यापैकी काहींचा पेहराव, उपासना पद्धतीही वैशिष्ट्यपूर्ण असतात. आताच्याच महाकुंभमेळ्यामध्ये एका साधूंनी 2.25 लाख रुद्राक्ष डोक्यावर धारण केले आहेत. त्या रुद्राक्षांचे एकूण वजन 45 किलो आहे. हे साधू 45 किलोचे रुद्राक्ष धारण करून काही तास उभे राहून उपासना करत आहेत. कुंभमेळ्याच्या कालावधीत आखाड्यांतील दिसणारे हे साधू एरवी घनदाट जंगलात तपश्चर्या साधना करतात. तसेच सर्वसामान्य वस्तीपासून, मानवी वावरापासून दूर राहणे पसंत करतात. त्यामुळे हे साधू एरवी कुठेही दिसत नाहीत. या आखाड्याने त्यांची शस्त्रास्त्रे सांभाळून ठेवली आहेत. आवाहन आखाड्याने वर्ष 1857च्या इंग्रजांविरुद्धच्या उठावाच्या वेळी झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंच्या बाजूने इंग्रजांच्या विरुद्ध युद्ध केले होते. या आखाड्यातील 40,000 साधू तेव्हा हुतात्मा झाले होते. महाराणी लक्ष्मीबाईंचा राजतिलक याच आखाड्याने केला होता. आखाड्यांना असे धर्मरक्षणाचे कार्य करावे लागते, त्यामुळे त्यांचे प्रशिक्षण कठीण असते. मोगल साम्राज्यात त्यांनी मोगलांविरुद्ध युद्ध केले, तेव्हाही अनेकांनी बलिदाने दिली आहेत. धर्मरक्षण करण्यासाठी बलिदान करणे हा समाजासाठी सर्वोच्च त्याग आहे, असे आखाड्याचे साधू मानतात. हिंदू धर्मासाठी शेकडो वर्षापासून कार्यरत या आखाड्यांप्रती व साधूंप्रती कोटी कोटी कृतज्ञता.